अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या प्रदेश शिष्यवृत्ती योजनेत राज्य शासनानं बदल करून जाचक अटींचा समावेश केलाय। या नव्या अटींमुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास अडचणी येत असून त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत। ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले शाहू आणि आंबेडकर विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे GR मधील जाचक अटींचा अभ्यास करून या अटींना रद्द करण्याची मागणी केली आहे। राज्य सरकारनं यावर लक्ष केंद्रित न केल्यास GRची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। पूर्वीच्या GR मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं आणि परदेशातील विद्यापीठाचं मानांकन 200च्या आतमध्ये असावं अशा अटी होत्या। मात्र 2023-24च्या नव्या GR मध्ये या अटी बदलून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी वाढवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव आणि डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे। नव्या GR मध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी 30 लाख तर PhDसाठी 40 लाख निश्चित करण्यात आली आहे। तसंच पदवी परीक्षेत 75% गुणांची नवीन अट ठेवण्यात आली असून पूर्वी हीच अट 55% गुणांची होती। शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थी घेऊ शकतो अशा जाचक अटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुटील डाव उधळून लावण्यासाठी फुले शाहू आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसली असून रस्त्यावर उतरून नव्या GRचं दहन करून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीनं दिलाय। लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था आणि पक्षांची बैठक होणार असल्याचं रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने। ती स्कॉलरशिपची मर्यादा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त 75 आहे। त्यात पण 50% मास्टर, 50 फक्त मास्टर्स, 25 ही PhDसाठी आहे। आणि त्याचा जो खर्च आहे, पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे, त्या कॉलेजच्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे, ती संपूर्ण फी दिल्या जाते। त्यावेळेस फक्त ते 30,000 केलेली आहे आणि US आणि UK 30 लाख आहे, 30 लाख आहे आणि US 15,000 समथिंग डॉलर आहे ह्याचा निर्वाह भत्ता आणि UK 9,699 हा युरो आहे। तर हे जे आहे हे फार बंधन छोटं आहे, कारण तिथल्या फी कमीत कमी 40-50 लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे। ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना, कारण शासनाला पाहिजे QS रँकिंग 100-200च्या आतमध्ये, तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहे तिथल्या फी, तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी 50-60 लाखाच्या वरती आहे आणि इथं 30 लाख देत आहे। हा जो त्यांनी बेबनाव आहे, म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये। त्याचबरोबर सगळ्यात मोठी अट जी टाकलेली ती अट ताबडतोब रद्द करावी, जिची मार्क डिग्रीला 75% आणि मास्टर्स झाल्याच्या नंतर 75%ला PhDला। तर हे जी 75%ची जी अट आहे ती आमची मागणी आहे 2003च्या GR प्रमाणे 55% होती, ती 55%च असली पाहिजे।
आज दुपारी मुंब्रा बायपासवर एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली। हा ट्रक शिळफाट्याकडून ठाण्याकडे जात असताना गावदेवीजवळ पोहोचताच दुसऱ्या एका ट्रक चालकानं ओव्हरटेक केल्यामुळे चालकाचं संतुलन बिघडलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला। सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही। घटनास्थळी त्वरित वाहतूक विभागाचे कर्मचारी पोहोचले आणि ट्रक हटवण्यासाठी हायड्रा मशीन मागवण्यात आली। या अपघातामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। जिल्ह्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं। ठाणे शहरात आज सकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालावधीत 26.43 मिली पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे। जून महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसानं हजेरी लावली नव्हती। यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता। या उकाड्यानं नागरिक देखील हैराण झाले। परंतु जिल्ह्यात कालपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। आज देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। ठाणे शहरात सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीत 26.42 मिलीमीटर पाऊस झाला। यामुळे शहरातील पेड्या मारुती रोड, वंदना बस डेपोजवळ पाणी साचलं। तर जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर तसंच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस झाला। कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षाचालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागला। तसंच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले। नालेसफाईची कामं योग्य रीतीनं झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले। काही भागात विजेचा लपंडावही सुरू झाला। दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेनं झाली नाहीत। पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं अतोनात नुकसान झालंय। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना या प्रकरणी जबाबदार धरून निलंबित करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे। दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्याच्या आधी करणं अपेक्षित होतं। अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नाही। वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्यात। नाले पूर्ण क्षमतेनं साफ केले न गेल्यानं गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डीजी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसलं। दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यामध्ये पाहायला मिळतो। मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे। दिवा शहरातील प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे। यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असंही रोहिदास मुंडे यांनी सांगितलं। दिवा शहरात जो गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळतो त्याबाबत देखील सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं। मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिव्या शहराला एक न्याय अशा पद्धतीचं प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा विभागातील नालेसफाई होत नाही। 31 मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती। त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही। यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली। त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हातसफाई झाली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो। आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे। रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे। आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहेत, या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे। याला जबाबदार कोण? तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत।
तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो। आणि आपण बघा तर ही भगवान मात्र चाल आहे, गेल्या 5 वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थितरित्या करून द्या। इथल्या लोकांना खूप अडचणी होतात, पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय, परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना करावी आणि इथल्या नाला तात्काळ काढून इथल्या लोकांना रहिवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। NCERTच्या 12वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकातून बाबरी मस्जिदचं नाव काढून 3 गुंबदवाला ढांचा असं नाव दिलं गेलं। यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, NCERTच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकातून बाबरी मस्जिदचं नाव काढून म्हणजेच मुघलांचा इतिहास काढून तुम्ही हे दाखवू इच्छिता की शिवाजी महाराज कधी लढलेच नाहीत। शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन मुघलांशी लढण्यात घालवलं, तो इतिहास नाही का? महाराणा प्रताप होते, त्यांनी कोणाशी युद्ध केलं होतं? मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांनाही तुम्ही पुस्तकातून काढू इच्छिता का? तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी लोकांच्या मनातील इतिहास तुम्ही कधीही मिटवू शकत नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं।